अवॉइडिंग मिनिमम बॅलन्स फी. कित्येकदा आपल्याला मिनिमम बॅलन्स अकाउंटमध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये मेंटेन न केल्यामुळे खूप सारे चार्जेस लागतात. ज्यावेळेस अकाउंट ओपन करता त्यावेळेस बँक तुम्हाला सांगेल, नाही सांगेल, पण तुम्ही सुद्धा विचारू शकता. सेव्हिंग अकाउंट हे झिरो बॅलन्स अकाउंट सुद्धा तुमच्याकडे राहू शकतं. बँक तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट किंवा बॅलन्स मेंटेन करणारं अकाउंट सुद्धा देऊ शकतं. तर तुम्हाला जर बॅलन्स मेंटेन करणारं 10,000 20,000 जे काही तुम्हाला सांगितलं असेल ते जर अकाउंट दिलं असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवणार नाही तर तुम्हाला फी नक्कीच लागेल, चार्जेस नक्कीच लागेल. जर तुम्हाला बॅलन्स नाही ठेवायचा आहे तर बँकेसोबत विचारा आधी की बाबा मला बॅलन्स ठेवायचा नाहीये, झिरो बॅलन्स अकाउंट दे. तर झिरो बॅलन्स अकाउंट असेल तर त्याच्यात चार्जेस लागणार नाही. त्याचसोबत ज्यावेळेस अकाउंट ओपन करतात त्यामध्ये काय काय फीचर्स आहे, एटीएम कार्डचा अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज आहे का, दुसरे काही इंटरनॅशनल, नॅशनल, डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन केल्यानंतर काही चार्जेस लागणार आहे का, हे तुम्हाला विचारावं लागेल. बँक सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगेल असं नाही आहे, बट आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी अवेअर असणं, शिकणं, माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून बँक आपल्याला जरी नाही सांगितलं तर आपण विचारू शकेल.